समर्थ न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण महाराज अजवे, त्याचप्रमाणे मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ दादा राऊत, वीर पत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार या मान्यवरांच्या शुभ हस्ते मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते। आदरणीय ऋतुजाताई पाटील, आपणास ही विनंती आहे, आपण पुतळ्याचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे। सर्व महिला इथं ऋतुजाताईच्या समेत आलेल्या सर्व महिला भगिनी, आपणास विनंती आहे, आपण मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं पूजन करावं। आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। उभारलेले सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, आपण समोरच्या बाजूला खुर्च्यावरती स्थानापन्न होण्याची विनंती। विद्यार्थी मित्रांनी खाली बसा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या वीर पत्नी, आपण जरा व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे। वीर पत्नी, आपण जरा व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे। राजमाता, स्वराज्य प्रेरिका, राष्ट्रमाता, आदर्श माता, राजमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती, या जयंतीच्या निमित्ताने पुतळ्याचं पूजन केलं जाते। सोहम सोहम पुतळा पूजन होते, घोषणा सोहम। आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते एका वीर पत्नीला सन्मानित केलं जात आहे। सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांच्या पत्नीने भारत पाक युद्धामध्ये 9 वर्ष सेवा केली। त्यांच्या पत्नीला इथे सन्मानित करत आहे। हे अभिमान, स्वाभिमान, तेवढाच
आदर्श वाटतो अशा वीर मातेचा. धन्यवाद.